ऊस लागवडीमध्ये, ऊस शेतीमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे नायट्रोजन आहे। हे नायट्रोजन जो घटक आहे तो आपण युरिया मार्फत देऊ शकतो किंवा आपण नॅनो युरिया मार्फत देऊ शकतो। तर शक्यतो आपण युरियापेक्षा नॅनो युरियाची फवारणी घेतली तर खूप छान पद्धतीने ऊसामध्ये वाढ होते। तर आपण जो युरिया 45 किलोचा युरिया आपण जो वापरतोय त्याच्यापेक्षा डबल रिझल्ट आपल्याला नॅनो युरिया वापरल्याने होतो। तर नायट्रोजन हे घटक ऊस शेतीमध्ये खूप महत्त्वाचा घटक आहे आणि सर्वात जास्त लागणारा घटक म्हणजे नायट्रोजन आहे। तर त्याच्यासाठी आपण नॅनो युरियाचा वापर करा, नॅनो युरियाची फवारणी करा, आपल्याला खूप छान पद्धतीने ऊसामध्ये वाढ आणि ऊसामध्ये उत्पादन भेटतं। महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आज आम्ही ऊसाच्या प्लॉट मध्ये आहोत। ऊस शेतीमध्ये, ऊस लागवडीमध्ये युरियाचं महत्त्व काय आहे आणि युरिया आम्ही कोणत्या पद्धतीने ऊसाच्या शेतीमध्ये, ऊस लागवडीमध्ये वापरावं ही माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत। युरियामध्ये नायट्रोजन हे पोषकांश असतं, हे घटक असतं। त्यानंतर युरियामध्ये 46% नायट्रोजन हे घटक असतं। युरिया आपण जमिनीतून देऊ शकता किंवा नॅनो युरियाची फवारणी देखील आपण घेऊ शकता। तर ह्या पद्धतीने आपण युरियाचा वापर करू शकता। तर युरिया वापरल्याने आपल्या ऊस शेतीमध्ये कोणकोणते फायदे होतात? तर आपण सुरुवातीला युरिया वापरल्याने आपल्या ऊसाची पानं जी असतात त्यांची वाढ खूप छान पद्धतीने होते। तर हा पहिला फायदा। त्यानंतर आपण युरिया वापरल्याने फुटव्यांची संख्या वाढ होण्यासाठी युरिया मदत करतं, म्हणजे नायट्रोजन हे घटक मदत करतं। त्यानंतर ऊसातील कांडी जी असते ती कांडी तयार होण्यासाठी नायट्रोजन घटक खूप महत्त्वाचा असतं, त्याच्यासाठी आपण युरियाचा वापर केला पाहिजे। आणि त्याच्यासोबत आपण ऊसामध्ये शुगर कंटेंट वाढवण्यासाठी युरियाचा वापर खूप महत्त्वाचा आहे। तर ह्या पद्धतीने ऊसाची वाढ करण्यासाठी आपण युरियाचा वापर केला पाहिजे। तर युरिया कोणत्या पद्धतीने आपण वापरायला हवं? तर युरिया आपण जमिनीतून देऊ शकतो। तर आपण युरिया जमिनीत दिल्यानंतर डायरेक्ट आपण आज युरिया आपण जमिनीत दिला तर लगेच आपण त्याला पाणी द्यावं। आणि दुसरी गोष्ट, आपण युरिया डायरेक्ट जमिनीत देऊन माती आड करू शकतो। मातीमध्ये युरिया मुजवून आपण युरियाचा वापर केला तर खूप छान पद्धतीने आपल्याला रिझल्ट येतो। त्याच्यासोबत आपण युरिया वापरल्याने ऊसामध्ये खूप छान पद्धतीने वाढ होते। तर वाढ होण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, युरिया वापरणं खूप महत्त्वाचं आहे। युरियाच्या जागी आपण नॅनो युरियाचा वापर केला तर आपल्याला रिझल्ट डबल येतो। तर नॅनो युरिया वापरावा। नॅनो युरिया वापरून ऊसामध्ये खूप छान पद्धतीने वाढ होते। तर आपण एकदा नॅनो युरियाचा वापर करा आणि शक्यतो आपण नॅनो युरियाच वापरा। नॅनो युरिया वापरल्याने खूप छान पद्धतीने ऊसामध्ये वाढ, आपल्या ऊसाचे कांडीमधला अंतर जो आहे तो खूप छान पद्धतीने जास्त होतो। त्यासोबत ऊसाचे वजन देखील खूप छान पद्धतीने होतं। त्याच्यासोबत शुगर कंटेंट देखील खूप छान पद्धतीने होतं। तर नॅनो युरिया वापरल्याने आपल्या जमिनीची ताकद ही टिकून राहते, कारण नॅनो युरिया आपण डायरेक्ट फवारणी मार्फत घेतो, ते आपण डायरेक्ट जमिनीमध्ये देत नाही। तर नॅनो युरिया वापरल्याने, नॅनो युरियाची फवारणी केल्याने आपल्या जमिनीला काही हानी होत नाही। तर नॅनो युरिया वापरून आपण ऊस शेती सुरू करावी। आणि युरिया हे घटक आपण जर दिलं तर ऊसामध्ये खूप छान पद्धतीने वाढ होते आणि त्याच्यासोबतच फुटव्यांची संख्या जास्त करण्यासाठी युरिया खूप महत्त्वाचा आहे। आपण नॅनो युरियाचा वापर करा, नॅनो युरियाची फवारणी करा, तर खूप छान पद्धतीने आपल्याला रिझल्ट येतो। जास्त युरियाचा वापर केल्याने आपल्या ऊस शेतीमध्ये कोणत्या पद्धतीने नुकसान होतं आणि ऊसाचं उत्पादन कोणत्या पद्धतीने घसरतं किंवा कोणत्या पद्धतीने कमी होतं ही जी माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।